नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 29 मार्चचा भाग आलेला आहे. काय तो फक्त या मालिकेचा भाग लवकर येतो प्रेक्षकांनो, बाकीच्या मालिका यायला एवढा उशीर लावतात ना की काय सांगू. तर असो, आज वसू आत्याच्या तोंडून खरं निघालं बरं का. बोलता बोलता वसू आत्या एकदम फॉर्ममध्ये येतात आणि खरं बोलून टाकतात, जे त्यांच्या मनात आहे ओठावर येतच. तर बघत राहा आजचा एपिसोड, इंटरेस्टिंग आहे. तर हा पार्थ म्हणतो, मी सांगितलं होतं गुरुजी, काव्यांना मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल असं मीच बोललो होतो त्यांना. वसू आत्या लगेच म्हणतात, बाई बाई पार्थ, अरे तू बोललास हे चालेल का गुरुजी? मंगळसूत्र नाही घातलं तर चालेल? बापरे गुरुजी, बाई तुम्हीच सांगा आता या पोरांना. आता ते पार्थ वरती चिडतात गुरुजी आणि म्हणतात, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला पार्थ. आणि काव्याला पण ओरडतात आणि म्हणतात, ह्या तुझ्या बायकोला जबाबदारीचं भान नाहीये हे दिसतच आहे आम्हाला. गुरुजी आता काव्याला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव मुली, लग्न झाल्यानंतर आपली इच्छा आणि मतं माहेरी सोडून यायच्या असतात. इथे सासरी आल्यानंतर सासरच्याच पद्धती पाळाव्या लागतात. गुरुजी चिडलेले असतात. आता काय प्रेक्षकांनो, जुनं माणूस आहे असं बोलणारच. तू विवाहित आहेस म्हटल्यावर मंगळसूत्रापेक्षा मोठा दागिना कुठला असणार? आता वसू आत्या म्हणतात, काही नाही हो गुरुजी, हिनेच मुद्दाम लपून ठेवलं असेल ते मंगळसूत्र, हो ना काव्या? आता काव्याला इतका राग येतोय ना वसू आत्याचा. काय ना प्रेक्षकांनो, त्यांनी या वसू आत्याचा ड्रामा थोडा कमी दाखवायला पाहिजे. आता या जोड्यांमधलीच गंमत जम्मत दाखवली ना तर छान वाटेल अजून मालिका बघायला. पण आता वसू आत्या म्हणतात, आजकालच्या पोरीनं मंगळसूत्राचं महत्वच नाहीये. लगेच त्या बायका म्हणतात कॉलनीतल्या, अगं बाई आम्ही पण उडतं उडतं ऐकलं होतं, या मुलीला हे लग्न मान्यच नाहीये. ती दुसरी बाई म्हणते, लग्नच मान्य नाहीये या मुलीला, तर तिला मंगळसूत्राचं काय कौतुक असणार आहे. अजून तिसरी बाई म्हणते, जाऊ द्या हो, आजकालच्या पोरी नाही घालत मंगळसूत्र, करा करा तुम्ही पूजा चालू करा. आता सगळेच जण असे एकमेकांच्या तोंडाकडेच बघतायत भांबावल्यासारखे. गुरुजी म्हणतात की पूजेचा तर प्रश्नच येत नाही, मंगळसूत्र घातल्याशिवाय कशी काय पूजा होणार? शोधा घरामध्ये मंगळसूत्र कुठे आहे ना ते शोधा. किती विघ्न संतोषी लोक असतात ना प्रेक्षकांनो या जगात. त्या रम्याने मंगळसूत्र लपून ठेवलं आणि तिची आई आणि ती दोघी किती मजा घेत आहेत बघा. आता त्या मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, मी काय म्हणतो, आपण ना शोधूयात जरा घरामध्ये, इथेच कुठे असेल मंगळसूत्र, तिच्या हाताने ठेवलं असेल तिने, चला सगळे मिळून शोधू. आता लगेच ती बाई म्हणते, अहो कुठे शोधताय? अहो हरवलं असेल तर सापडेल ना, पण लपून ठेवलं असेल तर कसं सापडेल? आता ही गोष्ट नंदिनीला फार खटकते. या मानिनीताईंना खूप इन्सल्ट फील होत असतं की काय तमाशा चाललाय घरामध्ये. वसू आत्या म्हणतात, अगं बाई अगदी बरोबर बोललीस तू, मुद्दामच घालत नाहीये ही मंगळसूत्र. वसू आत्याला काय आयतं कोलीतच मिळालंय काव्याला बोलायला. आता म्हणतात कशा, लग्न झाल्या दिवसापासून नुसती नाटकं करते ही, आज काय हे नवीन नाटक चालू आहे तिचं. आता मात्र काव्या चिडते आणि म्हणते, हो करते मी नाटकं, लपवलंय मी मंगळसूत्र, नाही घालणार मी मंगळसूत्र, मला नाही घालायचंय मंगळसूत्र, काय करायचंय तुम्हाला? तर आता काव्या असं बोलल्यानंतर नंदिनी ओरडते आणि म्हणते, ए काव्या शांत राहतेस का जरा बेटा? मग आता ही वसू आत्या म्हणते, अगं बोलू दे बाई नंदिनी, तुझ्या बहिणीला बोलू दे, आज घरचे बाहेरचे धर्माधिकारी गुरुजी सुद्धा आले तिथे, येऊ देत, हिच्या मनात जे काही आहे ते बाहेर येऊ देत ग नंदिनी जरा. वसू आत्या बघा कशा आतल्या गाठीच्या, आता कशा म्हणतात बघा. तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ही काही नंदिनी नाहीये, ही काव्या आहे, काव्या. हिला काही वाटत नाही. हे जर नंदिनीचं मंगळसूत्र हरवलं असतं ना तर तिला गिल्ट आलं असतं, रडली असती ती सगळ्यांसमोर, 100 वेळेला तिने माफी मागितली असती सगळ्यांची. कारण नंदिनीला हे लग्न टिकवायचंय, पण या पोरीचं असं नाहीये, या काव्याला हे लग्न टिकवायचंच नाहीये. आता वसू आत्या बोलायला लागल्यात की सगळ्यांचे चेहरे आपले फ्लॅश आउट करतात आणि आता मात्र मजा येते पुढे प्रेक्षकांनो. वसू आत्या म्हणतात, काय हो तुम्हा सगळ्यांना दिसतंय का हिला लग्न टिकवायचंय म्हणून? आता लगेच त्या कॉलनीतल्या बायका म्हणतात, नाही आम्हाला नाही वाटत आहे. आता घरचे बिचारे टेन्शनमध्ये. पण मग ते विक्रम म्हणतात, काय ग वसूताई, काही गरज आहे का हे सगळं आत्ता बोलायची वेळ आहे का ताई? अगं तू जरा शांत राहा ना. पण वसू आत्या कसल्या शांत बसताय? वसू आत्याला गोल्डन चान्स आहे काव्याचा इन्सल्ट करायचा. बिचाऱ्या नंदिनीलाच कानकोंड होत असतं. शेवटी पार्थ बोलतो बरं का, हे बघा तुम्ही सगळे ना जरा शांत राहता का प्लीज, कोणी काही बोलू नका, माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. आता जेव्हा हा असं बोलतो ना पार्थ, तेव्हा जीवा नंदिनी सगळेचे सगळे पार्थकडे बघायला लागतात बरं का. पार्थ नंदिनीच्या बाबतीत असाच बोलला होता की माझ्या नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे. आता तो काव्याच्या बाबतीत हेच बोलतोय की माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या सांगतायत ना मंगळसूत्र त्यांनी जिथे काढून ठेवलं होतं तिथे आता नाहीये,
तर असेल ना कुठेतरी मंगळसूत्र, त्या असं मुद्दाम करणाऱ्यांपैकी नाही आहेत. असं बोलल्यावर लगेच नंदिनी स्माईल करायला लागते बरं का, की अरे वा, चला पार्थ विश्वास ठेवतोय काव्यावर. पण ते गुरुजी चिडतात आणि म्हणतात, अरे मंगळसूत्र होतं तर गेलं कुठे, शोधा शोधा मंगळसूत्र, मंगळसूत्र मिळाल्याशिवाय पूजा होणार नाही. आता गुरुजींनी फरमानच काढलाय सगळेचे सगळे मिळून आता मंगळसूत्र शोधणार. बिचाऱ्या पिहूला फार वाईट वाटतंय बरं का, या काव्याला सगळे बोलतायत म्हणून. आता शेवटी पार्थ म्हणतो, थांबा जरा, मी जातो, मी शोधून येतो मंगळसूत्र. आता पार्थ गेलाय बरं का त्याच्या खोलीत मंगळसूत्र शोधायला. आता आलंय टेन्शन सगळ्यांना. पण आता मध्येच एक डायव्हर्ट करण्यासाठी सीन घेतलाय त्यांनी. या नंदिनीच्या आईचा डिस्चार्ज झालेला आहे हॉस्पिटलमधनं. आता नंदिनीची आई आणि आरुषी दोघी जणी येत आहेत गाडीमध्ये, त्यांच्या घरी चालल्यात, त्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत. तर आता नंदिनीची आई म्हणते, काय ग आरू, बाबा निघाले का ग हॉस्पिटलमधनं? आरुषी म्हणते, हो आई, ते डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतायत आणि निघतायत, आता येतीलच घरी. अगं आई, तुला डिस्चार्ज मिळाला ना, बरं झालं बाबा, मला ना जरा आता हलकं वाटतंय. बाबा ना रोज हॉस्पिटलमध्ये असायचे बघ, माझी परीक्षा असल्यामुळे मला एकटंच घरी राहावं लागायचं ना अभ्यास करायला. काव्या आणि नंदिनी ताईचं लग्न झालं म्हणून त्या दोघी पण नव्हत्या ग माझ्यासोबत. पण तुला माहितीये अगं, नंदिनी ताई माझ्यासाठी रोज खायला ऑर्डर करायची काही ना काही. मग आता नंदिनीची आई म्हणते, अगं हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊन गेली ती 2दा-3दा. आपली नंदिनी ना खूप गुणी आहे, सासरी असली तरी माहेरची काळजी काही सोडत नाही. तिला जरा फोन लाव ना ग आरुषी. अगं तिच्याशी आणि काव्याशी बोलले असते 2 शब्द. आरुषी म्हणते, बरं थांब, लावते फोन. आता आरुषी फोन लावून बघते दोघींना, पण कोणीच फोन उचलत नाही. आधी ती नंदिनीला फोन लावते आणि आईला सांगते आरुषी, अगं आई, नंदिनी ताई फोन नाही उचलत आहे, काव्याला ट्राय करू का? पण जाऊ दे, काव्याला फोन केला ना तर ती आपल्यावरच ओरडेल, बोलणार तर नाहीच नीट. मग आता तिची आई म्हणते, अगं थांब आरुषी, आठवलं मला आत्ता, अगं त्यांच्या घरी ना ग्रहशांतीची पूजा आहे. नंदिनी त्या गडबडीत असेल बघ, नको फोन लावू. ती मला काल म्हणाली होती की आज पूजा आहे म्हणून नसेल घेत फोन गडबडीत असल्यामुळे. आता आरुषी म्हणते, आई सिरियसली जबरदस्ती लावलेली लग्न ग्रहशांतीवरून नीट होतील असं कसं वाटतं ग तुला? नंदिनीची आई म्हणते, आरुषी चांगल्या कामात असं अभद्र बोलून अडथळा आणायचा नसतो. आरुषी म्हणते, बरं सॉरी. आरुषी पटकन सॉरी म्हणून टाकते. पण आता नंदिनीची आई मनातल्या मनात विचार करते, देवी आई, त्यांच्या घरी काहीही अभद्र घडू नको देऊ बाई, सगळी शांततेत घडू दे पूजा. आता काय एक आईला वाटतच असतं सगळं काही चांगलं हो आपल्या पोरींचं, तसं काहीतरी आपलं दाखवलंय. पण आता मंगळसूत्राचा तमाशा मात्र भारी रंगलाय. आता इकडे पार्थ त्याच्या बेडरूममधून आलाय, त्याला काही मंगळसूत्र सापडलं नाही. आता ते सापडेल कसं, त्या रम्याने लपून ठेवलंय ना. बट आय थिंक सो मंगळसूत्राशिवाय यांच्याकडे पूजा झालीच नसावी बरं का, कारण मंगळसूत्र काही कोणाला सापडलेलं नाही. पार्थ म्हणतो, गुरुजी मी शोधून आलो मंगळसूत्र, पण कुठेच मला सापडलेलं नाहीये. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात, बाबा नीट पाहिलं का सगळीकडे? पार्थ म्हणतो, हो आत्या, मी सगळीकडे शोधलंय, कुठेच नाहीये. मग वसू आत्या हाईट करतात आणि म्हणतात, कचऱ्याच्या डब्यात शोधलं का बाबा? आता त्या मानिनी त्यांना असा राग येतो ना, काव्या तर डोळे वटारूनच पाहायला लागते वसू आत्याकडे. काय बोलते ही बाई, म्हणजे काव्या काही अशी नाही आहे आपली, काव्या किती गोड मुलगी आहे ना. आता त्या पिहूला इतका राग येत असतो ना वसू आत्याचा. शेवटी पार्थ म्हणतो, वसू आत्या कचऱ्याच्या डब्यात कसं असेल मंगळसूत्र? मग आता वसू आत्या म्हणतात की अरे बाबा तसं नव्हतं म्हणायचं, मला पण पडलं असेल कचऱ्याच्या आजूबाजूला. तर शेवटी मानिनी ताई म्हणतात, ओ ताई ताई अहो पुरे करा ना, आता जरा शांत व्हा. आणि चिडूनच बोलतात त्या हे सगळं. आणि मग मानिनी ताई काव्याला म्हणतात, काव्या बेटा, अगं बाथरूममध्ये वगैरे विसरली का बेटा तू आंघोळ करताना? म्हणजे कुठे ठेवलेस तू, काही लक्षात आहे का तुला? आता पार्थ म्हणतो, मी तिथेही चेक केलं आई, नाही आहे तिथे. आता वसू आत्या ओरडूनच म्हणतात, काव्या बेटा नीट आठव, कुठे ठेवलं होतंस तू मंगळसूत्र? मग आता काव्या म्हणते, मला जे आठवलं ते मी सांगितलंय, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर नका ठेवू. म्हणजे त्या पार्थचे वडील म्हणतात, गुरुजी आता काय करायचं हो? आता ते बिचारे केविलवाणे विचारतात, तर गुरुजी चिडून बोलतात, काय करायचं ते मलाच विचारा आता तुम्ही. अहो आपल्या देवाला काही फार अपेक्षा नसते हो, सोन्या चांदीच्या वाट्या नको असतात त्याला. अहो श्रद्धा हवी असते, फक्त श्रद्धा. साध्या केळीच्या पानावर जरी नैवेद्य वाढला ना आपण, तरी आपला देव वासाचा भुकेला असतो. पण इथे काय, इथे सगळं आहे तुमच्या घरात, पैसा आहे, सगळं आहे,
पण फक्त श्रद्धेचा अभाव आहे तुमच्या घरामध्ये. ज्या घरात आपल्या प्रथांबद्दल, रीतिरिवाजांबद्दल जर आस्थाच नाहीये, त्या घरात मी पाणी पण पित नसतो. आता गुरुजी असं बोलल्यानंतर काव्याच्या ते जिव्हारी लागतं बरं का. आणि काव्या खूप सुरेख उत्तर देते त्या गुरुजींना. ते गुरुजी म्हणतात, तुमच्या पूजेसाठी दुसरी व्यवस्था करेन मी चाललोय, आता निघतो मी. आता काव्या त्यांना म्हणते, थांबा गुरुजी, प्लीज थांबा. आता असं म्हणल्यावर ते गुरुजी थांबतात. आता काव्या म्हणते, प्लीज हे बघा, असं निघून जाऊ नका. माझ्यामुळे मला कोणाला त्रास नाही द्यायचा आहे, आणि हे कार्य मला अर्धवट राहावं असंही वाटत नाहीये. माझा अजिबात कुठलाच वाईट हेतू नाहीये. तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे, पण मला माझ्या आजूबाजूला जे जे चाललंय ना गेले काही दिवसापासून, त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. तुम्हाला रीत जपली नाही म्हणून त्रास होतोय, पण मला माणसाचं मन जपलं नाही म्हणून त्रास होतोय. माझी काय अवस्था आहे ना हे मला माहिती. आता काव्या जेव्हा बोलत असते ना तेव्हा जीवा तर नुसता बघतोय. जीवाला तर एकही डायलॉग दिलेला नाहीये बिचाऱ्याला. आता काव्या हात जोडते आणि म्हणते, हे बघा गुरुजी, माफ करा, मला तुमचा अपमान करायचा नव्हता आणि माझा हेतू नव्हता असा की तुमचा अपमान व्हावा. काव्याने सगळ्यांसमोर माफी मागितली आहे गुरुजींची आणि ती म्हणते, मी परत तेच सांगते की मी माझं मंगळसूत्र नाही लपवलेलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे सगळं खरं सांगते. आता काव्या जेव्हा असं बोलत असते तेव्हा पार्थला फार कसं तरी होतं बरं का. आता काव्याने हे स्पष्टपणे कबूल केलंय आणि पुढे काव्या म्हणते, आणि हो हे बघा, मंगळसूत्र शिवाय जर मी पूजेला बसू शकत नाहीये ना तर मी माझ्या खोलीत जाऊन बसते. असं म्हणून काव्या आता तिच्या खोलीत जाणार असते बरं का. पण आता वसू आत्या बघा कशा उकसवतात तिला आणि स्वतःच फसतात त्यांच्या बोलण्यात. काव्या म्हणते, गुरुजी तुम्ही पूजेला सुरुवात करा, मी माझ्या खोलीत जाते. मग आता मानिनी ते म्हणतात, काव्या असं काय बोलतेस ग, वेड्यासारखं नको बोलूस, थांब बेटा इथे. आता ती असं बोलल्यानंतर वसू आत्या लगेच म्हणतात, वेड्यासारखं नाही बोलली ती, अगं मानिनी आत्ता कुठे शहाण्यासारखं बोलते ती काय म्हणाली तो ऐकलं नाही, काय म्हणाली आता कळलं नाही का तुला मानिनी? अगं तिला जे काही होतंय तिच्या आजूबाजूला गेल्या काही दिवसापासून त्याचा त्रास होतोय, म्हणजे तिला या बळजबरीच्या लग्नात अडकायचं नाहीये. कशाला अडकवताय हिला या लग्नामध्ये? या बिचारीला मोकळं करून टाका ना या लग्नातून. आता जेव्हा वसू आत्या असं बोलतात तेव्हा नंदिनी रागानेच बघते बरं का वसू आत्याकडे आणि सगळेच जण रागाने बघतात. आता बघा ते गुरुजी पण पाहत राहतात. ते विक्रम म्हणतात, अगं ताई तुला काय झालंय ग, तेच का बोलतेस तू? असे विषय सगळ्या लोकांसमोर काढायची काही गरज आहे का ग तुला वसूताई? वसू आत्या मुद्दाम तमाशा करतात बरं का. आता पुन्हा वसू आत्या म्हणतात, विक्रम तुला ना फक्त आणि फक्त माझंच बोलणं दिसतं बाबा, पण तुला तुझ्या सुनेचा बेजबाबदारपणा काही दिसत नाहीये. शेवटी मानिनी ताई म्हणतात, अहो असं काय बोलता हो ताई, कोणाच्याही हातनं अशा गोष्टी होऊ शकतात, वस्तू न सापडणं, त्या गहाळ होणं, काहीही होऊ शकतं. शेवटी पार्थ म्हणतो, एक मिनटं जरा सगळे शांत बसा, मला असं वाटतं की मी आत्ता ज्वेलर्सकडे जावं आणि लगेच जाऊन मंगळसूत्र घेऊन यावं. गुरुजी मी लगेच जातो आणि घेऊन येतो एक मंगळसूत्र. आता या गुरुजींना त्यासाठी पण प्रॉब्लेम आहे बरं का. खरं तर हा सोल्युशन पार्थने अतिशय बेस्ट सांगितला. आणलं असतं दुसरं मंगळसूत्र तर टेन्शनच नव्हतं. लगेच ते गुरुजी म्हणतात, काय बोलतोयस पार्थ तू? अरे तो दागिना काय साधा सुद्धा वाटला का? सापडत नाहीये म्हणून नवीन आणून दिला? अरे मंगळसूत्र आहे ते, मंगळसूत्र. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेल्या विवाह संस्कार झालेल्या या मंगळसूत्राला काही अर्थ असतो की नाही पार्थ? आता असं बोलल्यावर काव्याला अजून टेन्शन आलंय बरं का. वसू आत्या लगेच म्हणतात, खरे गुरुजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आता लगेच रम्या म्हणते, अगं आई बस कर ना, किती वाद वाढवतेस? मग लगेच वसू आत्या म्हणतात, अगं रम्या मला सांग, तू असं बेजबाबदारपणे असं तुझं मंगळसूत्र काढून ठेवलं असतं का? मग रम्या म्हणते, नाही शक्यच नाही, मी माझं मंगळसूत्र जीवापाड जपलं असतं, माझ्यासाठी ते खूप प्रिय असतं. मग लगेच वसू आत्या म्हणतात, बघा याला म्हणतात संस्कार, म्हणजे स्वतःच कौतुक करून घेतात या मायलेकी. तर असो. आता लगेच वसू आत्या म्हणते, काव्या अगं बाई नाही, तुझ्या काही संस्काराबद्दल वगैरे बोलत नाही मी, पण कसं असतं अगं बाळा, अगं तुला जर का तुझं पार्थशी झालेलं लग्न मान्यच नाहीये तर मग ते कबूल करून टाक ना, सांग सगळ्यांना स्पष्टपणे की तुला हे लग्न मान्यच नाहीये. आता जेव्हा वसू आत्या असं बोलतात तेव्हा सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवलेत. जीवाचा, पार्थचा, त्या युगचा, त्या मानिनी ताईंचा, सगळ्यांचेच. मग आता वसू आत्या पुढे म्हणतात,
अगं पण या सगळ्या तुझ्या तमाशासाठी त्या पवित्र दागिन्याचा कशाला अपमान करतेस बाई? अगं बाई काव्या, तुला तुझा मुद्दा पोहोचवायचा होता ना सगळ्यांसमोर, पोहोचला तो मुद्दा, घेतलीये सगळ्यांनी दखल त्याची. म्हणजे वसू आत्याला असं म्हणायचंय प्रेक्षकांनो की काव्याने हे सगळं जाणून बुजून केलंय, मुद्दाम केलंय काव्याने. तिला पार्थ सोबत लग्न टिकवायचं नाहीये ना, म्हणून ती असं विदाऊट मंगळसूत्र बाहेर आली आहे, असं वसू आत्या तिच्यावर डायरेक्ट आरोप लावतात. आता नंदिनी चिडते आणि म्हणते, आत्या काही काय बोलताय तुम्ही, माझी काव्य अशी अजिबात नाहीये. घरात एवढी मोठी व्यक्ती आलेली असताना ती मुद्दाम तिच्या प्रॉब्लेम्सचा दिखावा करणार नाही. माझी काव्य अजिबात अशी नाहीये आणि आपला मुद्दा सिद्ध व्हावा म्हणून चार चौघात घरच्यांची अब्रूपणाला लावेल अशी ही माझी काव्य नाहीये. पण प्रेक्षकांनो, हा मुद्दा आणि हा टोमणा नंदिनीने वसू आत्यासाठीच मारला असं म्हणायला हरकत नाहीये, पण त्यांना तो कळाला असावा कदाचित. पण असो, आता नंदिनी पुढे म्हणते, स्वतःचं सुख लाथाडून माझी काव्या लग्नाला उभीच राहिली नसती पार्थ सोबत. माझी काव्य अशी नाहीच आहे आत्या, तुम्ही गल्लत करताय माझ्या काव्याला समजण्यात. नंदिनीने अगदी समर्थपणे तिच्या बहिणीची बाजू घेतलीये चार चौघामध्ये. भारी वाटलं ते ऐकायला. असो, पण आता वसू आत्या काही एवढ्यावर शांत बसणार आहे का? वसू आत्याकडे सगळ्या टोमण्यांचे उत्तर आहेत. वसू आत्या म्हणतात, अगं बाई हे तू बोलतेस, पण ते तिला बोलू दे ना, तिला सांगू दे स्पष्टपणे की तिला हे लग्न मान्य नाहीये. हे बघ काव्या, तुला जर मान्यच नसेल बाई हे लग्न, तर सांगून टाक स्पष्टपणे, सांगून टाक ना की तुला हे लग्न मोडायचंय, नाही करायचं तुला लग्न. आता बघा काय बोलतात वसू आत्या. आता सगळेजण वसू आत्याकडेच नजर खिळवून असतात. वसू आत्या म्हणतात, आत्ताच संधी आहे तुला काव्या, नंतर तुला संधी मिळणार नाही. आता बघा कशा बोलतात आणि म्हणतात, हे बघ बाई, नाही तर नको असलेल्या या लग्नात तू कायमची अडकशील बरं का काव्या. अगं काव्या बोल बोल, काव्या बोल, तुझ्या मनात काय ते बोलून टाक, सांग सांग लवकर काव्या. कशा बळजबरी करतात बघा. आणि त्या मानिनी ताई चिडून म्हणतात, अहो ताई ताई काय करताय तुम्ही, ती काही बोलतच नाहीये त्या विषयावर, तुम्ही पुन्हा 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 तेच तेच बोलून त्या निर्णयाकडे मुद्दाम ढकलताय का वसुताई. विक्रम चिडून म्हणतात, ताई मी तुला पुन्हा सांगतोय, हे बघ तुला काव्याने काय करायचं आणि काय नाही या विषयावर तुला काही बोलायची गरज नाहीये ना, कशाला चार चार वेळेला लोकांसमोर विषय काढतेस ग वसुताई. त्यावरती लगेच ती कॉलनीतली बाई म्हणते, अहो तुम्ही किती लपवालपवी करा, सगळ्यांना सगळं माहितीये. लगेच ती दुसरी बाई म्हणते, कानावर आल्या होत्या ह्या गोष्टी, आता या गोष्टी 100% खऱ्या आहेत ग बाई. ती तिसरी बाई म्हणते, बाई अशा सुना घरात आल्या की या घराचं कोर्ट होणारच ना. वसू आत्या त्या बायकांना म्हणते, तुम्ही जरा गप्प बसावं आणि काव्या तू काही कोणाचं ऐकू नको बाई, तुझं मन काय सांगतंय तू तेच कर, तुझ्या मनाचंच ऐक बाई, त्याचप्रमाणे तू वाग. अगं तरच तुला तुझ्या पसंतीच्या मुलाशी आणि पार्थला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीशी लग्न करता येईल ना. म्हणजे रम्याबद्दल बोलल्या या सगळ्यांना कळलंय बरं का प्रेक्षकांनो. सगळेच्या सगळे वसू आत्याकडे बघायला लागतात आता आणि रम्या जरा टेन्शनमध्ये येते आता. मग वसू आत्या म्हणतात, बोल काव्या बोल, तुझ्या मनात काय आहे ते बोल. आता हे गाणं म्हणूनच म्हणावं असं वाटतंय, कारण ते इतक्या बोल करू लागल्या ना काव्याला की विचारू नका. वसू आत्या पुढे म्हणतात, बोल काव्या बोल, मोकळी हो एकदाची, बोल काव्या बोल. इतकं तिला प्रेशराईज केलंय ते बोल बोल करून की विचारू नका. आता नंदिनी म्हणते, अहो आत्या किती प्रेशर टाकताय तुम्ही काव्यावर. मग लगेच वसू आत्या म्हणतात, मी काही प्रेशराईज करत नाहीये तिला, मी तिला मोकळं करतेय, बोलायसाठी वाट देते मी तिला. आता पुन्हा वसू आत्या म्हणतात, अगं बोल ना काव्या. ती काव्या बोलल्याशिवाय काही वसू आत्याचा जीव भांड्यात पडणार नाहीये. आता लगली ढटचंग 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 ते म्युझिक लावलंय त्यांनी. लगली काव्याला आठवतं आपलं लग्न कसं बळजबरी झालं, जीवा काय काय बोलला, लगली तेवढ्या वेळात सगळं आठवून पण गेलेलं आहे काव्याला. पुन्हा वसू आत्या म्हणतात, बोल काव्या बोल बोल, तुझ्या मनातलं बोलून मोकळी हो. इतक्या वेळेला तिच्या कानाशी किटकिट करतात या वसू आत्या की विचारू नका. शेवटी काव्या म्हणते, हो व्हायचंय मला मोकळं या लग्नातून. आता काव्या चार चौघात असं बोलते तेव्हा हे सगळेजण काव्याकडेच बघतात, गुरुजी सकट सगळेजण. आणि मग वसू आत्या आणि रम्या लागतात हसायला. आता पुढे काय होईल, काय बोलतील सगळे, काय रिस्पॉन्स देतील, यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल माझ्या आणि उद्याच्या एपिसोडची वाट बघावी लागेल, कारण हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. तर आता उद्याच्या भागात काव्याने सुरेख उत्तर दिले, ते प्रोमोमध्ये दाखवलंय आपल्याला. काव्या सगळ्यांसमोर म्हणते, मला एक गोष्ट सांगा गुरुजी,
कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य बदलून टाक, माझं नशीब त्या व्यक्तीने अचानक येऊन बदललं, मग काय ओके म्हणून टाकायचं? मला जर हे बदललेलं नशीब आणि बदललेलं आयुष्य मान्य नसेल तर मी काय करायचं गुरुजी? आता काव्याला गुरुजी काय उत्तर देतील हे बघूयात उद्या. पण आता नंदिनीने रम्याला ओरडलंय बरं का. रात्रीच्या वेळे म्हणजे पूजा झाली नाही असं दिसतंय, एक अंदाज व्यक्त करते मी. आता नंदिनी तिला म्हणते तूच मंगळसूत्र चोरलं ना? रम्या म्हणते काहीतरीच काय बोलतेस नंदिनी? आता ही नंदिनी तिचा दंड असं जोरात दाबते आणि म्हणते घाबरलीस ना रम्या? अगं लाख प्रयत्न कर तू पार्थ आणि काव्याचे लग्न मोडायचे, मी असं होऊ देणार नाही. काव्या माझी धाकटी बहीण आहे, तिच्यासाठी तूच काय सगळ्या जगाशी लढायची ताकद आहे बरं का रम्या माझ्यामध्ये. प्रेक्षकांनो, या दोघी बहिणी मिळून वसू आत्याला आणि रम्याला चांगली अद्दल घडवणार आहेत. सगळ्यात आधी या रम्याचं लग्न लावून टाका म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील यांचे. तर मंडळी, असा होता आजचा भाग आणि नेहमीप्रमाणे आज देखील ठरलं तर मग या मालिकेचा भाग लवकर आलेला नाहीये, म्हणून या मालिकेचा भाग मी तुम्हाला आधी दिलाय बरं का. तर तुम्हाला या मालिकेमध्ये कोणाचा मुद्दा पडतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. आणि हो, ज्यांनी नसेल केले चॅनलला सबस्क्राईब त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूयात उद्या. टेक केअर.